भंडाऱ्यात खरीप हंगामाचे धान खरेदीच्या त्रुटी राहिल्यामुळे आता 40% धान हे शेतकऱ्यांच्या धान खरेदी केंद्रावर आहेत आणि लिमिट संपल्यामुळे ते धान खरेदी केंद्र धान खरेदी केली जाऊ शकत नाही। आज भंडाऱ्यात याच मुद्द्याला घेऊन शेतकरी हे आक्रमक झाले आहेत आणि हे भगवं वादळ आता दसरा मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून। दादा काय सांगाल, काय तुमचं नाव आहे, कुठून आले आणि कशा पद्धतीचा मोर्चा आहे? मी भंडारा जिल्हा धान खरेदी संघाचा अध्यक्ष आहे, डॉक्टर नेपाल रंगारी। भंडारा जिल्ह्यामध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उद्दिष्टाचा फार मोठा विषय आहे। शेतकऱ्यांचे धान केंद्रावर पडून आहेत, अनेक दिवसापासून दिवाळीपासून केंद्रावर पडून आहेत। तेवढंच नाही तर शेतकऱ्यांचा जो धान आहे तो शेतकऱ्यांच्या घरी सुद्धा पडून आहे। अजूनपर्यंत उद्दिष्ट केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून उद्दिष्ट न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे धान अजूनपर्यंत केंद्रावर मारले गेले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशामध्ये अजूनपर्यंत चुकारे आलेले नाही। मी केंद्र सरकारना आणि राज्य सरकारना विनंती करतो आहे की सर्वात महत्त्वाचे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपण सर्व संस्थावाल्यांना डीएम ऑफिसला द्यावे। एवढंच नाही तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, बोनसचा जो प्रश्न आहे तो बोनस त्वरित मंजूर करावा। एवढंच नाही तर शेतकऱ्यांचा जो कर्जाचा विषय आहे कर्जमाफीचा, तो कर्जमाफी सुद्धा त्वरित मंजूर करावी। एवढी आजच्या ह्या मोर्चाच्या प्रसंगी मी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती करतो आहे। या मोर्चामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे सुद्धा सहभागी झालेले आहेत। डॉक्टर साहेब काय सांगाल, कशा पद्धतीचा मोर्चा, काय मागण्या घेऊन? महाराष्ट्रामध्ये शेतकरी धान उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला, आमच्या हक्काचे पैसे आम्हाला मिळत नाही। 25-26चे रब्बीचे पैसे अजून मिळाले नाही। खरीपाचे पैसे थोडे आम्ही आंदोलन केले म्हणून मिळत आहे, ते अ वर्गाच्या धान खरेदी केंद्राला मिळत आहे, ब वर्गाला 1 रुपया अजून मिळाले नाही। मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, हे उद्दिष्ट कशासाठी? उद्दिष्ट लिमिट आपल्याला लावायची गरज नाही। जेवढा उत्पादन होते तेवढा सरकारने घ्यायला पाहिजे। आज 50 लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर अजून जमा आहे। साहेब तुम्ही केव्हा घ्याल? केव्हा आमचे शेतकरी मजबूत होतील? कशा प्रकारे आपल्या घराचं पालन पोषण करतील? आज सवाल इथं आहे। साहेब आमच्या मेहनती द्या, आम्हाला बोनस नको, आम्हाला कर्जमाफी नको, पण आम्हाला कमीत कमी आमच्या मेहनतीचे पैसे तर द्या। साहेब सगळं काही महाग झालं। आज तुम्ही युरिया बघा, खत बघा, धान्याला उत्पादनाला लागणारे सगळे काही बीज पासून सगळे महाग आहे। साहेब आमच्या मेहनतीचे तुम्ही पैसे तर द्या। साहेब आज महाराष्ट्र पूर्ण देशामध्ये नंबर 1 आहे साहेब, आणि शेतकऱ्यांच्या कशा हाल आणि बेहाल इथं या राज्यामध्ये होत आहेत। MSPचा रेट 2369, का बरं एवढा कमी? तो छत्तीसगड आणि MP मध्ये 3100 रुपये आहे। एकरी तुम्ही बघाल तर ते 20 क्विंटल घेतात आणि तुम्ही फक्त 14 ते 16 क्विंटल घेऊन आले। शरमेची बाब आहे साहेब, केव्हा आम्हाला न्याय देणार ही आपल्याला विनंती करतो। नाहीतर या महाराष्ट्रामध्ये आज भंडारा जिल्ह्यामध्ये उद्रेक झाला, हा उद्रेक पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल साहेब, आणि आम्ही हक्क आम्ही आमच्या शेतकऱ्यांचा घेऊनच राहू साहेब। धान खरेदीचे लिमिट हे तात्काळ वाढवावी आणि शेतकऱ्यांना धानाच्या हेक्टरी 20,000 रुपये बोनस हा दिला पाहिजे, अशा मागण्या घेऊन आता हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात आहेत। जर हे मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी यांच्याकडून देण्यात आलाय। नितीन कुथे, LS मराठी, भंडारा।